झी 24 तास एक पाऊल पुढे। काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी शनिवारी साताऱ्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत। मुंबईनंतर राहुल गांधी प्रथमच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जाणार आहेत। कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी या अगोदर राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केलाय। त्यामुळे दुष्काळाची भयान परिस्थिती पाहता राहुल गांधी यांनीही या भागाचा दौरा करण्याचं ठरवलंय। राज्यात सक्षम लोकायुक्त हवा या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या अण्णांनी या मुद्द्यावर सर्व सहमती व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या। सकाळीच अण्णांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। मात्र मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर हात झटकलेत। त्यानंतर अण्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली। सक्षम लोकायुक्तांसाठी अण्णांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। एका बाजूला बाळासाहेबांनी भेट नाकारली तर दुसऱ्या बाजूला राज यांच्या कृष्णकुंजवर अण्णांना रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळाली। या भेटीत अण्णांनी राज यांचा सक्षम लोकायुक्ताला पाठिंबा असल्याचं सांगत राज यांच्या कामाचंही तोंड भरून कौतुक केलं। तर अण्णांनी महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत राज यांनी व्यक्त केलंय। सक्षम लोकायुक्तासाठी मुंबईत आलेल्या अण्णा हजारेंना बाळासाहेब ठाकरेंनी भेट नाकारली आहे। आपण आपल्या सोयीनुसार भेट घेणार असल्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतली आहे। मात्र वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर राज्याच्या हितासाठी आपण बाळासाहेबांची भेट घेणार होतो अशी प्रतिक्रिया अण्णांनी दिली। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केली। अणुशास्त्रज्ञ म्हणून काकोडकर यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचं अध्यक्षपद भूषवलंय। सरकारच्या अणुऊर्जा विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलंय। 1998 साली पोखरण इथं भारतानं केलेल्या अणुस्फोट मोहिमेचे ते प्रमुख होते। चुकीच्या घोषणेमुळे आज मध्य रेल्वेची वाहतूक 2 तास ठप्प झाली। सकाळी 8:45च्या सुमारास सीएसटी हून कल्याण स्टेशनवर आलेली लोकल पुन्हा सीएसटी ला जाईल अशी चुकीची अनाउन्समेंट करण्यात आली। त्यामुळे सीएसटी ला जाणारे प्रवासी या लोकलमध्ये बसले। प्रत्यक्षात ही लोकल अंबरनाथकडे निघाल्यावर प्रवासी भांबावले आणि विठ्ठलवाडी स्टेशनवर त्यांनी लोकल अर्धा तास थांबवून ठेवली। संतापलेल्या प्रवाशांनी अंबरनाथ स्टेशनवर आंदोलन करत दगडफेक केली। मुंबईतल्या विषारी दारू प्रकरण खटल्यात 4 जण सदोष मनुष्यवधाच्या कलमांतर्गत दोषी ठरलेत। शिवडी कोर्टानं आज हा निर्णय दिला। 4 मुख्य आरोपींना जन्मठेप आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। मुंबईतल्या विक्रोळी भागात डिसेंबर 2004 मध्ये विषारी दारू पिऊन 87 लोकांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 19 लोकांना अटक केली होती। ढिसाळ बस सेवा आणि वाढत चाललेला तोटा ही पुणे महानगर परिवहन महामंडळाची आजची स्थिती आहे। मात्र डबघाईला आलेल्या या पीएमपीएमएलचे संचालक पद मिळवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद रंगलाय। या संचालक मंडळातील 10वी जागा पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून भरली जाते आणि याच जागेवर काँग्रेसकडून दावा करण्यात आल्यानं आघाडीत नवीन वाद सुरू झालाय। नाशिक महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका असंख्य जलतरणपटूंना बसतोय। शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या एकमेव जलतरण तलावाच्या दुरुस्तीचं काम ऐन उन्हाळ्यात सुरू करण्यात आल्यानं जलतरणपटूंना जलतरणापासून वंचित राहावं लागतंय। पावसाळा उजाडेल तरी हे काम पूर्ण होण्याची शाश्वती नसल्यानं मनपाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होते। ठाण्याच्या उपवन तलावामध्ये गेल्या 12 वर्षांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मगरीला वन विभागानं पकडलंय। बोरिवलीच्या राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसी विहार या तलावात या मगरीची रवानगी करण्यात आली। 7 फूट लांबीच्या या मगरीचा प्रजनन काळ जवळ आला होता। त्यामुळे पुढील काळात ही मगर ठाणेकरांना धोकादायक बनू शकली असती। आज सकाळी मगरीला पिंजऱ्यात पकडण्यात त्यांना यश आलं। झी 24 तास
एक पाऊल पुढे